पाणी आहे मायापाशी, घेऊन जायचं पाणी तू. गोबीची भाजी म्हणलं फक्त लता काकू सुपर कर. तुझे पाणी तू घेऊन जाय. तिच्यासारखी भाजी नाही करत, मस्त हिरवी पतक घेऊन जाय तुझे पाणी तू. गोबीची भाजी हिरवी एवढं मोठं विटा शिल्लक आहे का आपल्या तिथं? हो, जाणते का घर? नेतो 2-4 घरी. काय आम काढा दे, काम करायला घरी जाईन लागेल तेवढे. घरी आहे टाक. मी आता आणला होता, 9 विटा खालून आणल्या रस्त्याला होत्या. या मित्रांनो जेवायला मस्त जेवणामध्ये आहे. काय आहे सांग ना, मस्त जेवणामध्ये काय आहे बा? सांगू द्या तू मनामध्ये बोल, काय सांगू असं करते हे आहे. जेवणामध्ये मित्रांनो कोबीची भाजी आहे, बेसन आहे, ठेसा आहे, पोळी आहे, आलू चिप्स आहे, गाठी आणलेली आहे, मुळा आहे. मुळा देणार रे? ज्याला तुला जल मुळा 4 जा म्हणलं घेतला नाही, आता वापस घेता बटकन रे. कुठे मुळे? किधर गया मुळा. पावशीन कापत आहे आता. हे वय शेतातली पावशी. तू भाजी तुले खाय पण जई पेरते ना माणूस, त्याच्या भोवतालचे बगडे फिरतच राहते. ते बगड्या आळ्या खाले हे तुला माहितच नसं त्याच्या मागचं नॉलेज. जाऊ दे अगं कायले ते हाय ते सत्य बोलला काय बंदा काढू बरं. काळ्या चिमण्या आल्या. काळ्या चिमण्या आहे, काळ्या चिमण्या पाय. कोणा जर पोरीला काही करायचं म्हणायचं असेल तर काही चिमणी बातीत नेऊन ठेवायची, मनात इच्छा पूर्ण होऊन जाते. मित्रांनो आमच्या शेतात खूप मी आहे, खूप मी आहे. काळ्या चिमण्या आहे आमच्या शेतामध्ये. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा. चिमणीचा जीव घेतात का जीव बयाळू. कोणी नाही घेत चिमणी का? आई आवाज देत आहे तिकडे काय? तिकडे असं जोरा खोपड्यापाशी. जोरा तिथं आहे गाडी लटकून. खोपड्यापाशी असं नाही. आपण आणलं तेव्हा आपण इथं आलं तेव्हा ते त्या दिवशी डब्बा नाही नेला का राहुल ना? ते डब्बा नाही आहे, ते आणलं नाही. हे लाईने आलाय मित्रांनो. हे लाईने थांब. हे कोण होय माहित नाही. हे कुंची आले थांब. हो बिचारे आमचा लाईन्या पा घरचा आहे. लाईन्या पा किती समजदार आहे, किती दूर उभा आहे. हे लाईन्या घेऊ लाईन्यासाठी पाहिजे इथं इथं पाहिजे नाही का? हट हट. अरे हो ना अशी बिचारे. त्याला खाऊ द्यायची का लाईन्या? इकडे लाईन्या खाऊ देते का? लाईन्या लाईन्या रे लाईन्या रे. थांब लाईन्या असं करू दे तुला बराबर. घे काय त्याला पाहिजे चोपडाची वाट पाहिजे. मी जेव्हा थाव ना खाय ते एक काही देतो तू. हा एक इथे देतो घे. ये चल खाव लाईन्या. लाईन्या नंतर चोपडतो. हा तुला एकटा लाईनच राहिला आहे आता. नाही तर 4-5 कुत्रे होते आमच्या शेतात. ऍक्सिडेंट झाले गेले सर्व. आपलं जुनं वावर आठवलं. मी आणलं आपलं जुनं वावर आठवलं किती मस्त वाटते म्हणलं. तिथे तर 2-3 लिंबाचे झाड, तिथं मस्त ते बाबूचे झाड होते मोठमोठाले. तिथं एक मोठं बाबूचं झाड होतं, तिथं ते धबधब्यासारखं होतं. इथे एक आंब्याचं झाड होतं, ते आंब्यावर पडला आता तू. आठवत नाही मला. तुला माहिती आहे इथे एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडावरून आपल्याला उतरताच येत नाही. चढता येत जाय, उतरता येत नाही. मग येतच नाही जाय. तुला नाही येत जाय. आंब्याचं बुडच तेवढं मोठं होतं. काय पण सांगू राहिलं. किती मस्त होतं पहिलं. वावर पूर्ण बंजर करून टाकलं. पहिलं लय मस्त होतं. जांबाचं झाड होतं इथं मस्त. खाली हिर होती भुयारासारखी. मागून येऊन माझं जेवण झालंय मित्रांनो. हे पाय जेवतच आहे. आणखी किती जेवते का आम्ही बिचारा डब्या किती आला आता. 2 पोळ्या मायाच्यातल्या घेतल्या. आपण तू बघता जास्त खातो आपण. तू बघता का जास्त खाते का? जास्त किल्ले चढते की आपण. तू बघता हनुमान बघता. कधी तर दिसत नाही रे भक्ती करताना. हात
शिवाजी महाराजाचा फोटो आहे म्हणलं आपल्या रूम मध्ये. एक सोडून दोन. सूर्यपाय किती मस्त आला. काय तीन आहे. रोज सूर्यपाय याच्यात किती मस्त सूर्य. पाहत ना तो तुम्ही. ते घ्या लागत. हे बा मित्रांनो, सतीश भाऊ फेकी लावत आहे आता. पाईप उचलून त्या जाया आल्या रे त्याच्या. निकाल ध्येय लागलं नाही वेल आम्ही काढतो. हा कुठं रे कुठं पाईपावर आता गेला कमरीतून. जरासा दम घे. थांब. सूर्य बघा मित्रांनो मावळतीला आला आहे आता. मित्रांनो कसा झोपलाय मस्त. हा एकच शिल्लक राहिला आहे आमच्या इथं आता. लाईन